अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। तोप येथे काल सांगली येथील एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। महाडिक कॉलनी ते कासारवाडी फाटा या दरम्यान ज्योतिबा व कासारवाडीकडे जाणारी वाहतूक अनेकदा विरुद्ध दिशेने मोठ्या प्रमाणात जात असल्याचे चित्र आहे। त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात होती। दरम्यान टोप ते महाडिक कॉलनी दरम्यानचा पर्यायी सेवा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता। त्यामुळे कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक मुख्य मार्गावर विरुद्ध दिशेने वळत होती। यामुळे अपघातांचा धोका वाढला होता। काल झालेल्या अपघाताची दखल घेत शिवसेना नेते उत्तम पाटील व कार्यकर्त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली। त्यांच्या पाठपुराव्यानंतर बंद असलेला सेवा मार्ग सुरू करण्यात आला। यावेळी उत्तम शहाजीराव पाटील, प्रकाश जगदाळे, नागेश पाटील, तानाजी नाटकुळे, सूरज पाटील, राहुल पाटील, अनिकेत पाटील यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवा मार्ग सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात येत आहे। टोप प्रतिनिधी मिलिंद कुशिरे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।